नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा 24, 25 आणि 26 जून 2026 या तारखेचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे जाणून घेऊया। तर ह्या काळात वातावरणात मोठा बदल होऊन महाराष्ट्रात मान्सून पावसाचा जोर जबरदस्त, तर काही भागामध्ये मान्सून पूर्व वादळी पावसाचा जोर देखील बघायला मिळणार आहे। सविस्तर अपडेट जाणून घेऊया। तर वाऱ्याचा जोर जास्त राहील आणि काही भागामध्ये पाऊस देखील अधिक तीव्र स्वरूपात बघायला मिळणार आहे। सविस्तर माहिती जाणून घेऊया, पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकांवर बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घेऊ पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। नमस्कार शेतकरी मित्रांनो, 24, 25, 26 जून या 3 दिवसात महाराष्ट्रातील मान्सूनची स्थिती शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची ठरणार आहे। अरबी समुद्रातून येणारे ओलावायुक्त मान्सूनी वारे महाराष्ट्रात सक्रिय राहण्याची शक्यता असल्याने अनेक भागात पावसाची चांगली साथ मिळू शकते। कोकण, घाटमाता आणि पश्चिम महाराष्ट्रात मान्सूनचा प्रभाव सर्वाधिक राहण्याची शक्यता। सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज। तसेच मराठवाडा आणि विदर्भातही मान्सूनची सक्रियता वाढण्याची शक्यता। छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, बीड, नागपूर, अमरावती, यवतमाळ, वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मेघगर्जनेसह पाऊस, तर काही ठिकाणी वादळी पावसांच्या सरी देखील पाहायला मिळू शकता। या काळात वाऱ्याचा वेग साधारण 30 ते 50 किलोमीटर प्रति तास राहू शकतो। कोकण आणि घाटमाथ्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता आहे। शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा सल्ला, ज्या भागात सलग चांगला पाऊस झाला आहे तेथे पेरणीसाठी वातावरण अनुकूल होत आहे। मात्र स्थानिक पावसाची सातत्यता आणि जमिनीतील ओल तपासूनच पेरणीचा अंतिम निर्णय घ्यावा। एकंदरीत 24 ते 26 जून दरम्यान महाराष्ट्रात मान्सून अधिक सक्रिय राहण्याची शक्यता असून कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात अनेक भागात पावसाचा फायदा होऊ शकतो। मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। पुढील 3 दिवसांमध्ये वातावरणात मोठ्या प्रमाणात महत्त्वाचे बदल पाहायला मिळणार आहे। बंगालचा उपसागर, दक्षिण अंदमान समुद्र, अरबी समुद्र या समुद्रामध्ये बाष्पयुक्त वाऱ्याचा साठा मोठ्या प्रमाणात निर्माण झाला असून हे बाष्पयुक्त वारे महाराष्ट्राकडे ओलावा निर्माण करत आहे आणि ओलावा आणत असल्यामुळे मान्सून पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे। आता मान्सून मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्राकडे देखील सक्रिय झाला आहे। आता मान्सून पुढील 3 दिवसांमध्ये मराठवाडा, विदर्भ या भागात जबरदस्त कोसळणार आहे। 24, 25 आणि 26 जून 2026 या तारखेला। तर सविस्तर अंदाज जाणून घेऊया। तर महाराष्ट्राच्या काही भागामध्ये मान्सून पूर्व पावसाचा अंदाज देखील राहील। सविस्तर अंदाज जाणून घेऊया। मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया दक्षिण भारतापासून। तर दक्षिण भारताकडे केरळ, कर्नाटक, गोवा जोरदार पावसाचा अंदाज। किनारपट्टीच्या भागात राहील। तमिळनाडू, तेलंगणा इकडे जोर कमी राहील, हलका पाऊस राहील। आजूबाजूच्या भागामध्ये जोर जास्त राहील। भारताच्या पूर्वेकडे विजयवाडा, विशाखापट्टणम, भुवनेश्वर, कांथमल, राउरकेला, कोलकाता इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील आणि महाराष्ट्राकडे मात्र पावसाचा जोर जबरदस्त राहील दक्षिण पश्चिम महाराष्ट्र वगळता। तर सुरुवात करूयात दक्षिण कोकणापासून। तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया। तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पावसाची स्थिती ही सावंतवाडी, अंबोली, चांदगड, रामगड, अल्टोना, किनारपट्टीचा परिसर, पणजी, मापासा, पारसेम, वेंगुळा, महापणकुडल या भागामध्ये अतितीव्र स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। कर्नाटक राज्याचा परिसर, बाची, बेळगाव, धामणे, राणाकोंडे, कानापूर, नेटुरगंजी मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपात राहील। कोल्हापूर जिल्ह्याकडे अजरा, नेसरी, अड्डाला मध्यम जोरदार स्वरूपात राहील। अड्डाला, कुरुंदवाडी, सांकेश्वरा, गोकाक, अलकांगी, सांगली जिल्ह्याचा परिसर, मांजाटी, चिकोडी, रायबाग, हिडकल मध्यम ते हलका पाऊस बघायला मिळणार आहे। कोल्हापूर जिल्ह्यात निपाणी, जैनवाडी, सल्लगा, इचलकरंजी, शिरोळ, श्रीगोपी, कोडाची, सांगली जिल्ह्याचा काही परिसर या भागातही मध्यम हलका पाऊस राहील। जोरदार पावसाची शक्यता मुरगुड,
कापसी आणि तसेच कोल्हापूर, ज्योतिबा, किनी, कोडाली या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे। सांगली जिल्ह्याकडे सांगली, मालगाव, देसिंग, जळकाटी, किरंगी, दागलपूर, बेलरजत, कानामडी, अडाली, टिलसंग या बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। पूर्वेकडे जोर कमी राहील, हलक्या पावसाचा अंदाज आहे। तसेच सोलापूर जिल्ह्याकडे गेडी, चिंकी, सांगोळे, अटपाडी, दिघाची हलका पाऊस राहील। मंगळवेढा, मारवाडे इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे। कुरुबेलाटी, सोलापूर, अनमोंद्रुप तसेच वलसंग, अक्कलकोट मध्यम जोरदार पावसाचा अंदाज पुढील 3 दिवसात राहील। वडोला, तांदवाडी, तुळजापूरलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे। मोल, अंगार तसेच शेतपल, बेंबले, टिंबुर्णी, अकलूज, माळशिरस, बराड, शिंगणापूर मध्यम हलक्या स्वरूपात राहील। जोरदार पावसाची शक्यता आहे। कुरुरवाडी, वांगी, केरन, कोंडेस, सेल्सियस, बिगवण, केटरू, पिगोंडोड मुसळधार पावसाचा अंदाज राहील। बारामती, लुसुंबे इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। सातारा जिल्ह्याकडे पावसाची स्थिती ही लाटे, फलटण, लोणार, खंडाळा, अद्राकी मध्यम हलका असून आजूबाजूच्या भागात जोर जास्त राहील। निंदाल, दहिवाडी, वडूज, मायानी, पुसेवेली इकडे मध्यम स्वरूपात राहील। कराड, कडेगाव, विटा, रहमतपूर आणि तासगाव, अष्टा जोरदार पावसाचा अंदाज आहे। मेढा, उडाले इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील। उमराज, सातारा, कोरेगाव, देवराव, मोलदिकसल जोरदार पावसाचा अंदाज राहील। तसे कोकण किनारपट्टीकडे रत्नागिरी जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये पावसाची स्थिती ही जबरदस्त राहील। कडेगाव, पटेगाव, वायगणी, पुईप, कासल, पोंडा, राधानगरी इकडे अति तीव्र स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। कोणकेश्वर, विजयदुर्ग, खारेपटण, गगनबावडा आणि रत्नागिरी जिल्ह्याचा परिसर विजयदुर्ग, वडापेठ, रत्नागिरी, नेरवा, मुलगुण, बेलकर, सकरप्पा, कोल्हापूर जिल्ह्याचा परिसर मलकापूर, कोकरूड या बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज राहील। नेरवा, मुलगुण, संगमेश्वर, माकंजन, सातारा जिल्ह्याचा पश्चिमी परिसर कोयना, पटण, आरवाडे तसेच मारगाव, तांबे, हेडवी, गुहागर या बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टीसारखा पाऊस बघायला मिळू शकतो। वसटपोट, लोटे, चिपळूण, दहागाव, दापोली, पाचपाणी, कलसीत, मंदनगर, महाड, वर्धन, गोरेगाव या बहुतांश ठिकाणी अतिवृष्टीसारखा पाऊस राहील। पुणे जिल्ह्याच्या पश्चिमेकडे व्याले, लवासा, जिटे मुसळधार स्वरूपात राहील। टाला, इंदापूर, रोहा, नागोठाणा, आंबेकरवन या भागातही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज राहील। रायगड जिल्ह्याकडे अलिबाग, चोंडीलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे। पेण, शिरोळ, खोपोली, कामशेतला मुसळधार स्वरूपात राहील। कर्जत, कुसळ, पेठ, नारेल, पनवेललाही जोरदार पावसाचा अंदाज आहे। तर पुणे जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा चाकण, शिंदे, आळंदी, शिक्रापूर, भांबर्डे आणि कवठे, पाबल, मलटण जोरदार स्वरूपात राहील। वाडा, मनसर, मध, जुन्नर, ओतूर इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। अहिल्यानगरचा परिसर आले आणि टाकळी, योगेश्वर, भालवाणी, पारणे, सुपे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे। मठ, नार्वे, बोरी, पारेगाव, सुद्रुक, श्रीगोंदा, अहिल्यानगरचा काही परिसर मुसळधार पावसाचा अंदाज राहील। पुणे, लोणी, कालभर, वाघोली, मारगाव, जेजुरीलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील। दौंड आणि लगेच परिसर बेतलचा, कर्जत, कुलधरण मुसळधार पावसाचा अंदाज अहिल्यानगरच्या भागात राहील। जामखेड, कडाष्टीलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे। राळेगाव, सुरेगाव, अहिल्यानगर, कोडगाव, भगूर, पातळीला मुसळधार पावसाचा अंदाज पुढील 3 दिवसात राहील। घोडेगाव, बनास, निवासा, देवळी, प्रवरा मध्यम स्वरूपात राहील। वरवंडी, अश्वी, लोणी, घारगाव, मांडवे हलका पाऊस बघायला मिळणार आहे। शिर्डी, पुलतांबा, कोपरगावलाही हलक्या पावसाचा अंदाज पुढील 3 दिवसात राहील। तसेच घाटमाथ्याकडे पावसाची स्थिती ही आणि मुंबईच्या भागामध्ये जोर जास्त राहील। बहुतांश ठिकाणी मुंबई, नवी मुंबई, पनवेल, ठाणे, कल्याण, डोंबिवली, मीरा भाईंदर, वसई, विरार जोरदार पावसाचा अंदाज आहे। शिवाले, वैशाखरे तसेच सम्राट, गुंडा मध्यम स्वरूपात राहील। उमरपाडा, पिलवी, इगतपुरी, मुनगाव, वाडीवारे जोरदार पावसाचा अंदाज आहे। पालघर जिल्ह्याकडे सपाले, पालघर, गोडमाल, वाडा, जव्हार, मोखाडा, त्र्यंबक मध्यम पावसाचा अंदाज राहील। नाशिक जिल्ह्याकडे पांडोर्ली, सिन्नर, निमगाव, शिन्नर, मंजूर, नाशिक, ओझर, जपूल, लासलगाव, पाटोदा, कुसमाडी, ममदापूर मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे। पुढील 3 दिवसात मणी, डोडांबे, चांदवड, ओझर, कळवण इकडे मध्यम स्वरूपात राहील। लासलगाव, पाटोदा तसेच अंजंग मध्यम पावसाचा अंदाज राहील। नवापूर, निमशिवडी, चिंचवे, अंचाले, ताराबाद, चिंचली हलका पाऊस नंदुरबार जिल्ह्याच्या या भागात राहील। तसेच चिंचखेड, साक्री, बॅट इकडे मध्यम हलका राहील। नंदुरबार जिल्ह्याकडे डोमकाई, डीवी, दुसाने, टिटाणे, अंबली, कोकसाने, नवापूर, नंदुरबार, शहादा, अक्कलकुवा या भागात हलका पाऊस राहील। वाडीबुके, सांगवी, सुले, मालगाव, केटिया हलका पाऊस राहील आणि सिंदखेडा, जैतपूर, गोडी, इसाले, चिमठाणे, नांद्राणी, जापोरे मध्यम स्वरूपात राहील। धुळे जिल्ह्यात कापडणे, धुळे, अंजंग, आरबी, बोकरूड, बाबरे तसेच धरणगाव, एरंडळ जोरदार पावसाचा अंदाज राहील। जळगाव जिल्ह्याकडे चोपडा, ओवाड, आडगाव, हिरपुरा, पाली स्टेशन मध्यम जोरदार स्वरूपात राहील। जळगाव, वसावे, उडाली, मुक्ताईनगर, जामनेर, भोर, बडगाव, पाचरा, पौर जोरदार पावसाचा अंदाज आहे। आणि मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये
चाळीसगाव साईगव्हाण कन्नडातूर मध्यम स्वरूपात राहील. अल्पादेवगाव इकडे मध्यम स्वरूपात राहील. फुलंब्री विरामगाव मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. श्री छत्रपती संभाजीनगर सनरसी पिंपरी आणि लिंबे जळगाव बिडकीन गंगापूर धाकेपाल पैठण अमरापूर हंसापूर मुसळधार पावसाचा अंदाज राहील. जबरदस्त पावसाची शक्यता आहे. जालना जिल्ह्यात मंगळूर रामशेघोसोटा तानवाडी पानवाडी ईश्वरनगर काचूड पाचूड आणि तसेच जालना बदनापूर देऊळगाव राजा सम्राटनगर या बहुतांश ठिकाणी तुफान पावसाचा जोर बघायला मिळणार आहे. बीड जिल्ह्याकडे बीड गेवराई उमापूर करकम बालगाव जांभलेला आहे. जोरदार पावसाचा अंदाज राहील. मांजलगाव वडवणी तळेगाव शिरसोल सोनपेठला तुफान पावसाचा अंदाज आहे. धारूर केज येलम चौसाला पात्रूकडा जोरदार स्वरूपात राहील. धाराशिवमध्ये कळंब तारकेटभूम मुसळधार पावसाचा अंदाज विजांच्या कडकडाटासह राहील. तसेच परळी अंबेजोगाई घाट नांदुरा राणी सावगाव बीड जिल्ह्याचा परिसर तुफान पावसाचा अंदाज आहे. लातूर जिल्ह्याकडे बोकडा रेणापूर लातूर रोड लातूर श्रीरंतपाल तसेच मुरुड खोंड भाडा किंतोट औसा इकडे जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे. भाटंजी किल्लरनी धाराशिवचा काही परिसर कामेगाव बेमली धाराशिव वैरभंग पाणेगाव बार्शी मध्यम स्वरूपात राहील. वडोला तानवडी इकडे मध्यम स्वरूपात राहील. नलदुर्ग ओरोटी उमरगा इकडे मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे. औराष्या जानी हलसी भालकी श्रीरंतपाल उदगीर मुरकी देगलूर रुदूर हनीगाव जकाल जोरदार पावसाचा अंदाज आहे. आणि परभणी जिल्ह्याकडे मुखेड नरशी कौठा लोहा वजुक गंगाखेड पालम परभणी राणी सावगाव जोरदार पावसाचा अंदाज या परिसरामध्ये बघायला मिळणार आहे. परभणी झरी बोरी जिंतूर सेलू आष्टी मुसळधार पावसाचा अंदाज राहील. नांदेड वाघाला या जिल्ह्याकडे नांदेड वाघाला बसमत पूर्णा मुखेड भोकर तमसा हिमायतनगर डाकणी मोरचुंदी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. हिंगोली जिल्ह्यातही हिंगोली कळमनुरी इनापूर महागाव माऊर इकडे तुफान पावसाचा अंदाज वादळी वाऱ्यासह राहील. आणि वाशिम जिल्ह्याकडे वाशिम रिताट मालेगाव परतूर मरसूल मंगळुपी कर्जनाखेडा जोरदार पावसाचा अंदाज राहील. विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे जोर जास्त राहील. सापतगाव जयपूर रिसोद लोणी लोणार बीबी मेहकर डोंगर इकडे तुफान पावसाचा अंदाज आहे. चिखली कुदनापूर घाटभोरी गिरडा बुलढाणा मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील. मोटाला पिंपरी गावली दिघी नांद्रनाथ दासराखेड जळगाव जामत जोरदार पावसाचा अंदाज आहे. अकोला जिल्ह्याकडे अकोट टेलरा हिरवाखेड अंधरुणा पातोडा जोरदार स्वरूपात राहील. अकोला बोरगाव मंजू गोरेगाव आळंदा इकडे मुसळधार पावसाचा अंदाज जबरदस्त राहील. अमरावती जिल्ह्याकडे मूर्तिजापूर दर्यापूर इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे. अंजनगाव सोजी चिखलदरा सालदारणेला मध्यम स्वरूपात राहील. अमरावती बडनेरा चांदूर धामणगाव रेल्वे पल्लेगाव पुलगाव बाबुलगाव तसेच दुर्गवाडा काठी जयखेडा मोर्शी जोरदार पावसाचा अंदाज राहील. नरखेड पांडुर्णा इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे. आणि नागपूर जिल्ह्याकडे धुतीवाडा डोरली कमळेश्वर नागपूर इंगणा पाचगाव कामठी वाघोली पारशिवनी उमरी सावनेर जोरदार पावसाचा अंदाज नागपूर जिल्ह्याच्या या भागात राहील. वर्धा जिल्ह्याकडे वर्धा जामनी आर्वी वडोणा लाडगड देवळी कोल्हापूर हिंगणघाट वडनेर जोरदार पावसाचा अंदाज आहे. यवतमाळ जिल्ह्याकडे यवतमाळ नेर लाडके दारवा इकडे जोरदार स्वरूपात राहील. वाऱ्यासह बघायला मिळणार आहे. आणि तसेच रुई जवई अर्निद्या आणि साखरी चोंडी पुसत खंडाळा महागाव माऊर मुसळधार पावसाचा अंदाज राहील. पांढरकवडा घाटंजी करंजी तसेच निमगोडा अलिदाबाद जोरदार स्वरूपात राहील. वणी कायर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मोहर्ली कोटवाडा चारकोकी चिमूर जोरदार पावसाचा अंदाज आहे. बल्लापूर गजवाली मध्यम स्वरूपात राहील. सोनापूर शिरपूरलाही मध्यम पावसाचा अंदाज आहे. आणि गडचिरोली जिल्ह्याकडे अष्टी मलचेरा एटापल्ली आहेरी भांबरगड पासेवाडा सुंदरा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील. कापसी पंकजनोर गिरवाडा पाराकोट हलका पाऊस बघायला मिळणार आहे. गडचिरोली वलनी मूल साहुली देसिंग दिगुरी चुरमुरा नाटीचौक कुरखेडा बलटोला मध्यम जोरदार पावसाचा अंदाज ठिकठिकाणी राहील. भंडारा जिल्ह्याकडे लखनी साकोली संग्राणी हलका पाऊस राहील. अडेल गोतमगाव पावनी भिवापूर जोरदार पावसाचा अंदाज आहे. भंडारा वर्दी धर्मपुरी असोली कंदारी अकोला मंगळुळी इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील. गोंदिया जिल्ह्याकडे तुमसर तिळा गोंदिया आमगाव साक्रेटोळा लांजी देवरी या भागातही मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाजा वादळी वाऱ्यासह बघायला मिळणार आहे. तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा. आणि